सांगा आता हे डबल घोडा अजून इथून झोपेलच आहे. होय म्हणलं डबल घोडा नाही उचलत नाही हो, इले मुक्का मार द्यास लागते याला, चुमकुरा घ्यास लागते इले. ते रे काय झालं शांती? हा काऊन उठले मग? काय झालं? चौकशा माहित आहे ना, एवढ्या मोठ्यानं पादत असते का? किती जोरची पाडले तुम्ही, पांघरून गेला अंगावर म्हणून. अगं म्याड झाली, मी काय पाहणार हो? ते पण तुझ्यापाशी येऊन हल्ड. हे बाहेर कुत्र असेल ना, ते लांड कुत्र आहे ले पात्रे. एवढं पादत असते का बाबा? काय खाऊन आलं काही नाही बाबा. या कुत्र्याला भाकरी टाकाच नाही लागत. अव म्हणलं हा उठ ना जराशी. हा ह्याचा काही डब्बा गिब्बा कर म्हणलं, काही ना काही स्वयंपाक पाणी काही ना काही. इथे सणात झोपू लागली तू, मला ऑफिसला जायचं उशीर होऊ लागला, डब्बा गिब्बा करून दे माया. बाबा शिल्लक छानपणा करू नका. आज आहे शनिवार, लेकर गेले सकाळी शाळेत. हो, आणि मला जरा सुस्ती उलाली, मी झोपतो. माझ्या झालं डोकं दुखलं आलं. घन 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 लावू नका मामा का. आधीच माझ्या तब्येत बरोबर नाही. हो, त्या आधी तुम्हाला बस्तवारी काय म्हणलं होतं मी तुम्हाला, शुक्रवारी काय म्हणलं होतं, दवाखान्यात न्यावं मला, दवाखान्यात न्यावं मला. आणि काय म्हणा तुम्ही? नाही 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 मीटिंग आहे, नाही 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 असं आहे, नाही तसं आहे. चालले मोठे हिकाऱ्या करू लागले. दवाखान्यात न्यायचं की मागं पुढे ना. आता माझ्या अंग दुखला येतोय काही नाही मला, डबा फवा काही नाही. तुम्ही उकाडा मुकाडा तुमचं काम करा, मला झोपू द्या, माझ्या डोकं दुखलं आलं. अरे तर काही लाजबीज वाटू दे. तर माय बाबा तुला हेच संस्कार द्यायला का? उठणं काही ना काही बनवून देणं, मला नाश्ता पाणीले जा लागते ना. दिवसभर तिकडे नवरा उपाशी राहते, मरते का, खाते का, पिते का, काय करते, तुला काही घेण देणं आहे का नाही म्हणलं? हा राहू द्या ना. माय बापाने हे संस्कार दिले का ते संस्कार दिले का? सांगू का तुमच्या माय बापाने तुम्हाला काय संस्कार दिले? हा, तुमची माय तिकडे दौडीतल्या पोया मोजते किती झाले किती नाही ते. चालले मला इथे इथून हिता हिकाऱ्या कुलाले. जर काय मला तुमची जन्मकुंडली माहितच नाही का? चालले हे कुलाले जा मला मुकाडे. हो, बाहेर जाऊन तिकडे नाश्ता करता, वडापाव करता, भिष्टाला वडता. हा, ते नाही दिसत. आणि चालले मला दवाखान्यात नाही दिले की पैसे नाही, मला मीटिंग जायला लागते, मला असे यायला लागते. चालले मोठे हिकाऱ्या कुलाले जा तिकडे म्हणलं का सांगू? नवरा असते तर असं असते का? कुठलं सुटलं की मला असं करून दे, मला तसं करून दे, हे करून दे, ते करून दे. सणान मस्त झोपली होती मी. हो, मस्त स्वप्न पाहायचं जरा काही ना काही आले मधात. हो, देल टेम्पो टाकून. बाबा तू काय स्वप्न पाहायचं? हा तुला काय स्वप्न पडते वा? हा खायचं खायचा विचार काय करायचा, भाजी काय करायचा विचार. हो, भाजी करायचा विचार करत असेल. आज आज काय भाजी बनवा म्हणून आहे ना. राहू द्या मी बाया. हो म्हणून हे माणसं टिकू लागले. एवढी मोठी सृष्टी हे आमच्या बायामुळे चालली. एवढं मोठं महाभारत घडलं कशामुळे घडलं? हा, हे द्रौपदीमुळे घडलं. रामायण घडलं कशामुळे घडलं? सीतेमुळे घडलं. आणि एवढं मोठं इलेक्शन घडलं हे लाडक्या बहिणीमुळे घडलं. आणि म्हणले काय समजले तुम्हाला? काय बायकोले फक्त बस चुलन मुलं बस तेवढं, त्याच्यावर तर काहीच समजत नाही. खायचं ना खायचं. चालले मोठे मला सांगले अरे आम्ही हा म्हणून तुम्ही हा, नाही तुम्ही पण राहिले नसते पोटात, तुम्ही वरी असते. आम्ही आहे म्हणून तुम्ही पोटाच्या बाहेर आले. हो, तुमच्या वायामुळेच घडलं. हो, पूर्ण महाभारत घडलं हे लाडक्या बहिणीमुळेच घडलं. हो, लाडकी बहीण आहे म्हणून हे एवढं शासन चाललं, नाही तर एवढं इलेक्शन नव्हतं चाललं. हे खरी बोलली बा. हो, एक नंबर. हो, हा, मुलापेक्षा मुलगी बोलली प्रकाश देते दोन्ही घरी. बरोबर, ॲक्युरेट. बरं उठणं मग दे ना मला डब्बा करून जा लागते. हो, तिकडे मिटिंगला नाही गेलं तिकडे साहेब बोंबलते तिकडे. जरासा उशीर झाला की तिकून बोंबलते, घरी आले की तू बोंबलतं. हा, आमच्या माणसानं कुठं जगाव कुठं मराव काय कराव ह्या मला नाही समजत. हा, देव माय नाश्ता वाण्याला काय ना काही देणं. मी देत नाही. हो, एखादी बाई हाताखाली ठेवून द्या, कमाल ठेवून द्या. मी देत नाही म्हणजे नाही देत. हो, माझ्या आधी हातपाय दुखलाले दवाखान्यात नेता का तुम्ही? मला न म्हणता मी देत नाही. अरे बुवा आता इतकं तू आराम लेत चालू आहे. अरे बुवा ढब्बा तर दे तू. मी देत नाही म्हणजे नाही देत. हो, मी लाडकी बहीण झाली म्हणलं भावाची. हो, मी तुम्हाला देत नाही म्हणजे नाही देत. हो, तुमच्यासारखं नाही म्हणलं हेलपाडी घ्या इथून ट्रेन मध्ये जातो तुम्ही हेलपाडी घ्या त्याला हेलपाडी घ्या. आम्हाला हेलपाडी घ्याच काम नाही. आमचा भाऊ वरी बसेल आहे. हो, महिना झाली की लगेच खाते ते कृषी, महिना झाली की लगेच खाते ते कृषी. हा, आता महाराष्ट्र सरकार आलं, महिना झाली खात्यात कालच झाली शपथविधी. मा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणलं. कोण मुख्यमंत्री आहे म्हणलं? मा भाऊ मा खात्यात पैसे म्हणजे टाकते आता खात्यात येते मा भावाचे पैसे. हो, तुमच्यासारखं काय का झुला घ्या तिकडे जाय. तुमचं नाही ते तुमचं तेल जाते तुपट जाते तुमच्या हाती दुपट. आमचा भाऊ आमच्या खात्यात पैसे टाकते. हो, तुमच्यासारखे बेरोजगार नाही, रोजगार हो मी. हा, बेरोजगार नाही. हो ना. हो, लाडक्या बहिणीच्या नादात जवायले फक्त रस्त्यावर नका आणू, भीक मागायचा टाइम नका आणू जवायले, म्हणजे मग बरं होईल. अरे तर लाडकी बहीण आहे तर मग आता घरातले तर काम करावं लागेल तुले. हा, का घरातले काम नाही कर का मागून करून घेतात काय तू? नाही करत म्हणलं. एखादी बाई ठेवेल मी 2100 रुपये देतं, 500 रुपये रोज एखादी बाई ठेवेल कामाने. मी नाही करत. तुम्हाला काय त्याचं म्हटलं? तुम्हाला कामाशी म्हटलं काय भेटते 2 टाइम झालं मग. हा, माझ्या भावाची लाडकी बहीण आहे मी. झालं हिच्यावर डायरेक्ट आता केअरकटच्या गोळ्या चालू करला दिले. हिच्यावर ते डायरेक्टच म्हणते मा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणते. लाडक्या बहिणीचा दुष्परिणाम झालायच्या 100% झाला नाही. म्याड होते मले म्याड करते, माया गोळ्या खाऊन टाकते. तिकडे काय बोला, इकडे बोला ना. मी हो तुमची बायको. हा, एवढी मोठी आव डबल. हा, माझ्यासोबत बोला ना.
झाला रे वा हो, लाडक्या बहिणीचा परिणाम झाला हो तुझ्यावर. काही सुसू नाही लागलं तुला. म्याड होशील काही दिवसानं हो, 21 येतील आणि मधात बसेल झाबू एकदमच हो, बसेल बोंबलत मग हो, स्वप्न नको पाहिजे तू. हा लाडका भाऊ आहे म्हणलं ते. हा ते तुम्ही ना म्हणलं की असे धोका देसाल म्हणतात, बिमार पडले दवाखान्यात देत ना मला. मा लाडका भाऊ आहे ते, धोका देत नाही आम्ही त्याला. एवढं मोठं निवडून दिलं आमच्या भावाला का औषध दिलं का म्हणलं. हा पूर्ण महिला एका जागा आल्या लाडक्या बहिणी ते म्हणलं मा भाऊ आला म्हणलं आमच्या पाठीशी उभा. आता रे खात्यात 21 टाकते आणि लगेच दवाखान्यात जातो उद्या. काय होते काही नाही, चालले मोठे तुम्ही तर मला दवाखान्यात नाही नेऊ लागले. मा भाऊ पूर्ण एका टाइमला तुमच्या बरी. जईपासून खात्यात पैसे उलाले ना तईपासून हे बाय डायरेक्ट वरच्या थड्यात चालल्या. असं पाहिजे तसं पाहिजे, घरातले कामं करत नाही, हे करत नाही. अरे हो म्हणलं देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणलं बा तुम्ही खात्यात पैसे टाकू लागले, हे बाया म्हणलं आम्हाला भांड्या व्हायचा टाइम आणतीला हो, नाही तर या लाडक्या बहिणीच्या नांदा ते जवायले रस्त्यावर आणसाल म्हणलं एक दिवस. हा जरा जपून म्हणलं हो, चालू ठेवसाल ना आम्हाला घरातले भांडे घासा लावसाल. लाडका भाऊ हा, मा भावाला काही म्हणू नका म्हणला. भावाचा उलटा शब्द पहा, उभा म्हणजे आमच्या पाठीशी प्रथम उभा. दर महिन्याला 500-1500 आमच्या खात्यात टाकणारा ते म्हणजे आमचा भाऊ. उभा म्हणजे आमचा हृदय पाठीशी आमचा राहणारा म्हणजे आमचा भाऊ. आमच्या भावाला काही म्हणायचं नाही तुम्ही आणि सांगू लागलो. आणि जास्त छानपणा करू नका मला तुम्ही, नाही तर भांडे घासायला होईल तुम्हाला. आणि चला आता बाहेर जा, बाहेर नाश्ता करा, मा मागा लावू नका. बस उद्या पैशाला उद्या पहिले दवाखान्यात जातो, दवाखाना करतो. चालले मोठे तुम्ही येत ना का मा भाऊ आहे वरी बसे जा म्हणलं मग तिकडे बरं. बरं बाई, हे पाय तू कर म्हणलं, आता तू झोप म्हटलं होत. आता लाडक्या बहिणी पैसे येते म्हणल्यावर तुला काय म्हणा, आता तू कमावणी झाली ना, आता मी पण कमावतात झालो, आता तुला काय नाही म्हणाव का. बरं झोप मग तू हो, बाहेर करतो चहा पाणी नाश्ता आणि बाहेरच जातो. हा हो बाई झोप मग तू. असं आहे मग मित्रांनो, या सरकारनं केली आमची टकली, या पूर्ण सरकारनं केली आमची टकली आणि या लाडक्या बहिणीनं सर आमची शकली. या पूर्ण सरकारनं केली आमची टकली, या लाडक्या बहिणीनं आमची केली सारी आहे ते पूर्ण शकून टाकली. आता काय जे असलं ते खाल्लं, नाही तर मुकाळ्यानं बसलं. असं आहे बुवा. येतो मग मंडळी, काय बरा वाटला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि लाडक्या बहिणी दुष्परिणाम होत असतील तर बाया हो पाहिजा हो, हा व्हिडिओ पहा बाबा, तुमच्या नवऱ्यासोबत तरी तसं करू नका पैसे आल्यावर. हा पाहिजा, हा पैसा जे काही असते पैसा माणसाला बुडवून टाकते. हा निकाल टकली करणं लावली आमच्या नवऱ्या माणसाची. हा पाहिजा मग. हा राम राम.